पुढची बातमी पाहूयात। माहीमच्या शाहीवाडी परिसरामध्ये आग लागली आहे। रेल्वे ट्रॅक जवळील झोपडपट्टी परिसरामध्ये ही आग लागली। अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। माहीमच्या शाहीवाडी परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। माहीमच्या शाहीवाडी परिसरामधली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवतात हे आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅक जवळचा हा सगळा परिसर आहे। ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा याची आग लागलेली आहे। झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। ही आग कशामुळे लागली, का लागली किंवा कोणी लावली होती, कोणाच्या चुकीमुळे ही आग लागली याचा शोध आता घेतला जातोय। माहीमच्या शाहीवाडी परिसरामध्ये भीषण आग लागलेली होती। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, ही आग नेमकी कशासाठी, कशामुळे लागलेली होती, काय कारण सध्या समोर आलंय का या संदर्भात? नक्कीच सौरभ, आपण जर पाहिलं सौरभ, काही तांत्रिक कारणामुळे जय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर नवरंग कंपाऊंड या ठिकाणी खरं तर ही आग लागल्याची घटना घडली आहे। या आगी लागल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र 12:30 वाजता ही खरं आग लागल्याची माहिती मिळाली आणि यानंतर तातडीने जे आहे ते मुंबई पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाकडनं जे आहे ते त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न जरूर सुरू झाला। मात्र अजूनही आग जे आहे ती आता आटोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 5 ते 6 गाड्या या ठिकाणी अँब्युलन्सच्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम जे त्या ठिकाणी चालू केलं। आपण जर पाहिलं तर खरं तर वांद्रे आणि माहीमच्या हा रेल्वे परिसर आहे आणि याच ठिकाणी ही आग लागल्याची घटना जी आहे ती घडली। आपण जर पाहिलं तर ग्राउंड+1 हा संपूर्ण स्ट्रक्चर होता आणि या ठिकाणी ही संपूर्ण आग लागली आहे आणि आग विझवण्यामध्ये सध्या अग्निशमन दलाला यश आलं आहे। मात्र यामध्ये कोणालाही दुखापत नाही झाली आहे। तरीच आपण जर पाहिलं तर या आग लागल्याचं कारण अजूनही अस्पष्ट असल्याचं पाहायला नक्कीच जय, त्यामुळे आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। कूलिंग ऑपरेशन चालू आहे। आगीवरती नियंत्रण मिळालेलं आहे, मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।